येळकोट येळकोट जोरात आवाज येऊ द्या. त्या भुका लागलेत. हा असा आवाज करून आरक्षण कसं व्हायचं आपलं. येळकोट 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 विरोबाच्या नावानं विरोबाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं आज आपल्या दक्षिण सोलापूर येथे धनगर जागर यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदाजी बिडकर, दुसरे सहकारी माननीय मौलीभाऊ हळणवार, माननीय प्राध्यापक सुभाष मस्के सर, माननीय अमोल बापू कारंडे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नेते भावी आमदार माननीय क्षीरसागर साहेब, माननीय शील सिद्ध महाराज, रेवण सिद्ध महाराज, श्री शिव सिद्ध महाराज, श्रीशैल मामा हत्तुरे, सतुवर सर, सुभाष पाटोळे, सचिन पडळकर, शिवाजी कांबळे, वनमाले सर, नागेश वाघमोडे, बापू मेटकरी, गुरुदेव सिंगारे, व्यासपीठावरती उपस्थित माझ्या मौली भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, बरेच मान्यवर आहेत आणि तुम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या धनगरांचा प्रश्न निकाली लागला पाहिजे अशी भावना गुराशी बाळगून गेल्या अनेक वर्षांपासून शरणू आणि माझा सहकारी भीमराव आहे. आता बरीच मान्यवर आहेत, नाराज होऊ नका, नावं घेतली आहेत म्हणून. केपी पाटील आहेत माळशिरसहून. तर या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून 1961 सालापासून आपल्या समाजातील नेतृत्व, समाजातील कार्यकर्ते आणि समाजातील लोक सातत्यानं प्रयत्न करतायत की आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. परंतु त्या त्या काळामध्ये त्या त्या सरकारांनी धनगर आरक्षण हा फार जटिल प्रश्न आहे, धनगर आरक्षणाला नवीन समावेश करता येत नाही, धनगर समाजाला आदिवासी जमातींचा विरोध आहे, असे अनेक नवीन नवीन कारणं काढून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी थांबवली. परंतु 2018 आपण अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या राज्यभर राबवला आणि महाराष्ट्रातील सगळ्या तहसीलदारांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली धनगर नावाची जमात कोणी आहे का, त्यांनी दाखले घेतलेत का याची माहिती घेतली. जात पडताळणी समितीच्या प्रमुखांच्याकडून माहिती घेतली, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली की जनगणनेमध्ये तुमच्याकडे धनगरांची संख्या नोंद आहे का. पहिल्यांदा एक असं आंदोलन उभं राहिलं जे कागदावरती अवलंबून होतं, कागदपत्री होतं, नाहीतर नुसती गर्दी गोळा केली, सरकारला विरोधात बोललं असं नाही. पूर्ण त्याचा अभ्यास करून ते आंदोलन उभं राहिलं आणि त्याचा शेवट असा झाला की राज्यामध्ये वारंवार सांगितलं जायचं तो धनगर आहे, धनगर नाही, धनगर आहे, धनगर नाही, रचं ड, धनगराचा शेवटचा र आणि धनगराचा शेवटचा ड. पवारांनी असं धोरण राबवलं, धनगरा कायम तू रड, धनगरा कायम तू रड, र आणि ड. आणि आता ते आपण संपून टाकलं. धनगराचा विषय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण जे राज्यभर आंदोलन उभा केलं त्या आंदोलनाचं एक फलित असं झालं की राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये धनगर नावाची जमात राज्यात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत, हे जे आपलं भांडण अनेक वर्षापासून जे चालू होतं ते मिटलं. हे तुम्हाला सगळ्यांना माहित झालंय ना काय चाललंय आरक्षणात, माहित आहे की नाही, बघताय का नाही सगळं काय चाललंय. मग आपला जो लढा चालू आहे तो योग्य मार्गाने चालू आहे का कसा. आणि त्यामुळे आता टीव्हीवरती रोज कोण कोण लोक येते, कोण मंत्रिमंडळात राजीनामा देतो, आम्ही धनगरांना आदिवासी घुसू देणार नाही. अरे हा कायदा आहे, आपण कायद्याच्या देशात राहतो, ज्या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिली आहे, संविधानाप्रमाणे हे देश चालतो, हे राज्य कायद्याप्रमाणे चालतं. कुठला तरी मंत्री बोलला, कुठला तरी आमदारानं विरोध केला, कुठल्या तरी खासदारांनी विरोध केला म्हणून असं कायदा चालत नाही. कायदा काय म्हणतोय
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशातल्या काही समूहांना एससी मध्ये आणि एसटी मध्ये आरक्षण दिलं. आरक्षण कशासाठी दिलंय? काही लोक म्हणतात की आरक्षण यांचं बंद करून टाका, आरक्षण असं करा, आरक्षण तसं करा. आरक्षण यासाठी दिलेलं आहे की या देशामध्ये काही पुढारलेले समाज आहेत, ज्यांच्याकडे जमिनी जास्त आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, ज्यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त आहे, ज्यांच्या घरात वारंवार सरकारमधलं मंत्रीपद येतं, वारंवार ते सत्तेमध्ये असतात, शुगर फॅक्टरीचे चेअरमन आहेत, बँकांचे चेअरमन आहेत, दूध संघाचे चेअरमन आहेत, सूत गिरण्या राज्य सरकारनं दिल्या त्याचे मालक पण काही ठराविक लोक आहेत, हे पुढारलेली लोक आहेत. आणि मग आमची संख्या इतकी मोठी असताना सुद्धा आम्ही आमदारकीचं आम्हाला पार्टी तिकीटच देत नाही. पार्टी तिकीट देताना काय म्हणते, तुम्ही निवडून येणार आहे का, सर्वे काय आला, आणि आमची 1 लाख मतं आली तरी आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळत नाही, विधानसभा आणि लोकसभेचा तर विषयच लांब राहिला. आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती या महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगरांना कधी काय मिळणार? आतापर्यंत महाराष्ट्रात 28 आमदार झाले आपले. किती झाले? 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किती आमदार झाले? 28. अख्ख्या 2 कोटीचे. आणि या राज्यातली काही घरं आहेत, त्या घरात एकाच 5-5, 6-6 जण 60 पासून आमदार होते. 5 जण झाले, 6 जण झाले, 7 जण झाले एका घरात. कामगिरी सोडून द्या, मग तुम्ही का बंद करत नाही? का बंद करत नाही? करणार की नाही करणार? मी इकडे का आलोय? मला सोशल मीडियामध्ये कोण कोण आहे? हात वर करा. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, अरे बरेच जण आहेत की. पण तुम्हाला लगेच माहित आहे, मी इकडे जागर यात्रा घोषित केली का ती पिल्लं सगळी बाहेर निघाली. अरे गोपीचंद एका बाजूला धनगर समाजाची केस न्यायालयात चालू आहे असं एका बाजूला म्हणतोय, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय की धनगरांची जागर यात्रा काढतोय. मी त्यांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, या जागर यात्रेचं नियोजन काय? आपण 2 प्लाननं धनगरांच्या आरक्षणाची लढाई लढतोय. पहिला प्लान आहे न्यायालयीन लढाई, जी लढाई सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय. आणि हे सरकार आल्याच्या नंतर मी किमान 30 बैठका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत मधू शिंदे साहेबांना घेऊन केले. एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की मी जबाबदारी पार पाडली. आणि राज्य सरकारनं धनगरांच्या बाजूनं हायकोर्टामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहेत की 3 ऍफिडेव्हिट आतापर्यंत दिले. एक दिलं 2019ला, दुसरं दिलं 2022ला आणि तिसरं दिलं 2023ला. त्या केसमध्ये कुंभकोणी सरकारी वकील साहेब आहेत, त्यांची नेमणूक व्हावी आपली मागणी होती. सरकारनं ती निकाल लागेपर्यंत नेमणूक करून दिली. आता विषय राहिला शेवटचा. हायकोर्टामध्ये सोमवारी आपली तारीख झाली. आज सोमवार आहे ना, मागच्या सोमवार मंगळवारी तारीख झाली. तर हायकोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 डिसेंबर, 11 डिसेंबर, 15 डिसेंबर 2023ला ठेवली आहे. म्हणजे आज मी बोलतोय ते 16 ऑक्टोबरला तुमच्या समोर बोलतोय. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 16 तारखेला धनगरांच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी पूर्ण झालेली असेल. म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हायकोर्टाने सांगितलंय की नाताळाची सुट्टी झाल्याच्या नंतर धनगर आरक्षणाचा निकाल आम्ही देणार. तो निकाल कारण 170च्या वर पुरावे आपण दिलेत. राज्य सरकारने जे काही धनगर राज्यात अस्तित्वात नाही ते लेखी लिहून दिलं, त्यामुळे तो विषय केला. आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेमध्ये महत्वाचं जे आलं ते धनगर समाज राज्यात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहे. आपलं भांडण हेच होतं, रचड 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 आता पूर्णपणे संपला. धनगराचा विषय आता कुणीच कधीच घ्यायचा नाही. धनगर आता पूर्णपणे मेलाय आणि त्याला मुठमाती देऊन सगळे कार्य पण झालेले आहेत. तो आता विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका. नंबर 1. नंबर 2, काही लोक आता टीव्हीवरती बोलतायत की धनगरांना आम्ही समावेश होऊ देणार नाही. धनगरांचा समावेश झाला तर आम्ही अमका राजीनामा देऊ, फलाना राजीनामा देऊ. त्यांचं आमचं मुळीच भांडण नाही. विषय समजून घ्या. आदिवासी जमातीचं आणि आपलं काडी मात्र संबंध नाही. आपलं आणि त्यांचं कसलंही कुठलंही भांडण नाही. आदिवासी जमातीमध्ये आपण नव्यानं समावेश करा अशी आपली मागणी नाही. आमचं 1961 पासूनचं आहे ते तुम्ही दाबून ठेवलंय. आमच्यावरती अन्याय केलाय, आमच्यावरती अत्याचार केलाय, आमच्या पिढ्या बर्बाद केले. त्या आरक्षणाची तुम्ही अंमलबजावणी करा.
ही आमची मागणी आहे. आणि राज्य सरकारनं कोर्टात जर लिहून दिलंय धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे ते धनगर आहे, तर राज्य सरकारला आमची विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक GR द्वारे कळवा की हे धनगर नसून हे धनगर आहे, धनगरांच्या पोरांना एसटीचा दाखला द्यायला चालू करा. ही आपली मागणी आहे, ही आपली मागणी आहे. आणि म्हणून मी ठरवलं एक प्लान आहे तो न्यायालयीन लढाई. त्यात काय जर अपराध गडबड झाली थोडीफार इकडं तिकडं होणार नाही 1,00,000%, पण तरी आपण सावध आहोत ना. जर त्यामध्ये काही गडबड झाली तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी तयार राहावं. राहणार की नाही? मागचे हात वर करत नाहीत, कोण तयार आहे? दोन्ही हात वर करा. दोन्ही अरे काय हात करत नाहीत. दोन्ही हात तयार. तुम्ही तयार आहे लढाईला? आणि ही लढाई जेव्हा आपण लढू, जेव्हा पूर्ण महाराष्ट्रातला धनगर एक मोठी जागा होईल, तेव्हा प्रस्थापितांना पळती भुई थोडी होईल. पळायला लागतील, ते धावायला लागतील, कारण त्याला भीती आहे. आमदार खासदार होणं सोपं आहे. आपल्या भोळ्यापणाचा, आपल्या भाबड्यापणाचा गैरफायदा घेणारी लोक आहेत. आपण मग हे आमच्या जवळचं आहे, तो आमच्या जवळचा आहे, ह्यो साहेब आहे, तो दादा आहे, ती ताई आहे, ह्यातच आपलं आयुष्य गेलं. आयुष्याचं मात्र झालं. इंग्रजांनी काही अशी गुलामगिरी करण्यासाठी काही पदं निर्माण केली होती. त्यातली ही पद आहे साहेब, दादा आणि ताई. इतक्या मोठ्या प्रमाणात आपली लोकसंख्या आहे. अरे काय शुगर फॅक्टरी आहे तुमच्याकडं? कोण चेअरमन आहे? लय झाला तर व्हाईस चेअरमन. पंचायत समितीचा सभापती आपल्याला लय बरं वाटतं, आज त्याला ग्रुप द्यायचा अधिकार राहिले नाही. सध्याच्या विकेंद्रीकरणामध्ये सभापतींचे अधिकार कमी केले, सरपंचाला दिले. तुम्ही उद्या जाऊन सभापतींच्याकडे जाऊन बसा आणि तुम्ही मला एक खुरपं द्या म्हणा, त्यांना अधिकार नाही मित्र. मी त्याच्या पदावरती टीका करून चर्चेला भाग नाही. आम्ही पंचायत समितीचे सदस्य झालो, कोण पुत्र विचारतं आपल्याला? पंचायत समिती सदस्याला ₹1 फंड नाही. मागच्या वेळेस देवेंद्रजींनी निर्णय केला, मग काही स्वीय निधी मिळतो 10-5 लाख रुपयाचा. 10 लाखात कुठलं काम होतं का? 10-12 गाव असतील एका पंचायत समिती घरामध्ये, त्यापेक्षा सरपंचाला पॉवर जास्त आहे. मग काय तुमच्या वाट्याला आलं? तुम्ही बघा. अरे म्हणजे याला काही टेन्शन नाही, किती जर याला टाकलं तर भेट नाही. ज्याला आम्हाला धनगराला एसटीचा दाखला द्या, पवारांनी काय दिलं? एसटी. अरे एसटी काय भानगड आहे? हे संविधानात तर नाही आहे. हे कुठल्या राज्यात, इतर देशात राज्यात कुठंच हे आरक्षण नाही. त्यांनी एक पिल्लू बाहेर काढलं, ओबीसीतनं 11% बाजूला केले आणि त्यांचं गट करून टाकलं. हे तुमचं, हे तुमचं, हे तुमचं. आम्हाला वाटलं लय बरं झालं, साहेबांनी लय मोठं काम केलं. अरे साहेबांनी वाटोळं करून टाकलं. एसटी यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्रित येऊ, राज्य सरकारवरती आपण दबाव टाकू. सगळे ताकदीनं तुम्ही आरेवाडीच्या बिरोबाच्या भागामध्ये 22 तारखेला आपला दसरा मेळावा आहे. तुम्ही सगळे ताकदीनं या. ह्याच्या अगोदर कोण कोण होता आरेवाडीला? आता यावेळेस कोण कोण येणार? अरे सगळे यावं लागेल, हजारोच्या संख्येने यावं लागेल. गेल्या वर्षी मी नुसतं म्हणलं 4 दिवस अगोदर आपला दसरा मेळावा, तिथं बसायला जागा नव्हती. मी रात्री ग्राउंड बघायला गेलो होतो, पण आता लाखोच्या संख्येनं लोक येणार आहेत, लाखोच्या संख्येनं. तुम्ही सगळ्या भागाच्या लोकांना निरोप द्या की कसल्याही परिस्थितीत आपल्याला जायचं आहे. 2 दिवस खूप महत्वाचे आहेत धनगरांच्यासाठी वर्षभरातले. एक 31 मे चौंडी अहिल्यादेवीची जयंती आणि दुसरा आरेवाडीचा बिरोबा घटस्थापनेच्या नंतर 7व्या दिवशी. हे 2 दिवस तुम्ही वेळ द्या आयुष्यातला, वर्षातला. बघा काय परिवर्तन होत आहे. एवढी ताकद नाही तर उसाला पाणी द्यायचं आहे, रानात हे आपलं रोजचं आहे. मेहरानं चालू आहे, गुराकडे चालू आहे, धारा काढायचे आहेत, तिकडं बेवण्याचं लग्न आहे, बेवणी कुठं रुसून गेल्या त्याला समजून मागायला आणायचं आहे, सासरवाडीत कोंबडा कापला आहे, तिकडं बिरोबाला पत्र कापायला चालू आहे. हे आपलं रेग्युलर चालू आहे, ते चालू द्या. पण 2 दिवस हे ठरवून द्यायचे. काय जरी झालं तर या 2 दिवसामध्ये मी दुसरी डोकं जाणार नाही. बघा काय परिस्थिती होती महाराष्ट्रातली. जोपर्यंत तुम्ही विचारानं परिवर्तन तुमच्यात होत नाही तोपर्यंत तुमचा कोणीच बदल करू शकत नाही. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही विचारानं परिवर्तन करण्यासाठी या 2 ठिकाणी वर्षाचं 2 दिवस तुम्ही आलं पाहिजे. हात जोडून तुम्हाला माझी विनंती आहे. हे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट शहर, सोलापूरचं शहर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, करमाळा, माळशिरस या सगळ्या परिसरातल्या लोकांना सांगा, मुंबईच्या, की ताकदीनं तुम्ही आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला या. आपल्याला कसल्याही परिस्थितीत आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे. त्यासाठी मी माझ्या आयुष्यातला सगळा वेळ आरक्षणासाठी द्यायला तयार आहे. मला दुसरं काय वैयक्तिक माझं हे नाही, वैयक्तिक माझा कुठला विषय नाही यामध्ये. मला पूर्ण वेळ
लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. हा टप्पा आपला पहिला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आणखी बाकीच्या राहिलेल्या तालुक्यात जाण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो, विनंतीपूर्वक सांगतो, जे मागे घडलंय ते आता डोक्यातनं काढून टाका. इतिहास जर आपण मागचा विसरलो आपल्या महापुरुषांचा, तर आपण नव्यानं काही निर्माण करू शकत नाही. आपण इतिहास कुणाचा घेतला पाहिजे? सुभेदार मल्हारराव होळकरांचा. त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे? त्यांच्याकडून मुत्सदीपणा घेतला पाहिजे मल्हारराव होळकरांच्याकडून. पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या चरित्रातून काय घेतलं पाहिजे? त्यांच्या चरित्रातून दूरदृष्टी आणि न्यायाची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आयुष्यातून संघर्षातून ताकद कशी तयार करायची, हे 3 गुण जर घेतले धनगराने, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मित्रांनो, काहीच कमी पडणार नाही. आपण तर कुणाला अन्याय करणार नाही. आपली भूमिका ती नाही. आपल्याला अनेक समाज बघतायत की तुम्ही आम्हाला न्याय द्याल. या भागातला लिंगायत समाज असेल, या भागातला भटक्या विमुक्त असेल, या भागातला गरीब मराठा असेल, या भागातला ओबीसी मायनर ओबीसी असेल, ज्यांच्या कपाळावरती भंडार आहे आणि त्यांचं आपलं खूप जवळचं नातं आहे. हे खंडोबाचं भंडार आहे, हा बिरोबाचा भंडार आहे, हा धुळोबाचा भंडार आहे. या भंडाऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. या भंडाऱ्याच्या जोरावरती आपण सगळेजण एकत्र येऊ शकतो आणि एक मोठं राज्य प्रस्थापित करू शकतो. इतकी धमक त्या पिवळ्या भंडाऱ्यामध्ये आहे आणि तो भंडारा आपल्या सगळ्याच्या कपाळावरती आहे. आणि म्हणून माझ्या कपाळावरचा पिवळा भंडारा, मी तुम्हाला हेच सांगतो की मी आधी धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. इतकी ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी गळगळीची विनंती आहे, धनगरांच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. घरात झोपू नका, रस्त्यावरती यायची तयारी ठेवा, लढायची तयारी ठेवा, या प्रस्थापितांच्या छातारावरती नाचायची तयारी ठेवा. एक दिवस सांगतो आणि तो दिवस जवळ आलाय की आपली जी गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपणार आहे. या महाराष्ट्रातल्या धनगराच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडणार आहे. आणि जी लोक टीव्हीवरती विरोध करतायत त्या लोकांना पण माझं आव्हान आहे, कारण त्यांनी या महाराष्ट्रातल्या 45 आदिवासी जमातीपैकी 33 आदिवासी जमातींना आज मी इथं बोलतोय त्या क्षणापर्यंत एकाला सुद्धा एसटीचा दाखला दिला नाही. या महाराष्ट्रामध्ये 47 आदिवासी जमाती आहेत, त्यातल्या 2 आदिवासी जमाती नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यातल्या 45 जमाती आहेत, त्यातल्या 12 जमाती ह्या 33 जमातीचं सुद्धा आरक्षण खात आहेत. 33 आदिवासी जमातीला अजून एसटीचा दाखलाच नाही. या राज्यामध्ये राज्य सरकारला माझं आव्हान आहे की जात पडताळणी समितीचा आदेश द्या आणि महाराष्ट्रातल्या किती एसटी समाजाच्या लोकांना एसटीचे दाखले दिलेत याची तुम्ही माहिती मागवा. आणि ती माहिती माझ्यामध्ये 5 लाखाच्या वर एकही एसटीचा दाखला आदिवासी मंत्रालयाकडून दिला गेला नाही, आदिवासी खात्याकडून दिला नाही. किती मोठा अन्याय बघा. नुसत्या धनगरावरती अन्याय नाही, आपल्या बरोबर आणि आपले 33 भाऊ आहेत जमाती, त्यांना सुद्धा एसटीचा दाखला मिळाला नाही. आणि म्हणून मी ठरवलं ही धनगर जागर यात्रा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या अन्यायग्रस्त 33 आदिवासी जमातीच्या लोकांना एसटीचा दाखला मिळवून देण्यासाठी मी आरक्षणाला विरोध नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांना वाटते ना धनगरांना विरोध करावा, त्यांना सुद्धा मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की त्या 33 जमातीचा धनगरांना पाठिंबा आहे आणि हे मी प्रत्यक्षात दाखवून देतो. त्या सगळ्या नेतृत्वाला बरोबर घेऊन येतो. त्यामुळं आदिवासीतून आपलं कसलंही कुठलंही भांडण नाही, काही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. आमचं भांडण या प्रस्थापितांशी होतं, आमचं भांडण कागदोपत्री निर्माण केलेल्या धनगराशी होतं. ते भांडण पूर्णपणे 2018-19ला भेटलाय. आता आम्हाला प्रतीक्षा आहे धनगराच्या पोराच्या हातात एसटीचा दाखला मिळणार आणि तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक तर न्यायालयातून नसेल तर तो सरकारनं जीआरच्या माध्यमातून द्यावा. यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी लोकशाहीच्या माध्यमातून लढाईसाठी तयार व्हावं आणि जागरूक व्हावं. धनगरी ताकद काय आहे ती स्वतःला जाणून दिली पाहिजे. ही ताकद तुमच्यामध्ये आहे, मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे, पण तुम्हाला त्याचं नेमकं कळणं झालंय. तुम्ही सरपंच पदा, तुम्ही सोसायटीच्या चेअरमन, उपसरपंच, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचं सदस्य, सोसायटीचा सदस्य यात गुंतून पडलाय. मारामाऱ्या, भांडण, चुलत भाऊ, मावस भाऊ, चुलता, पुतण्या याच्या पलीकडे आपली गाडीच जात नाही. ती आता सगळं तिथंच राहू द्या आणि व्यापक दृष्टिकोनातून जिथं कायदे केले जातात ते महाराष्ट्राची विधानसभा, जिथे कायदे केले जातात ते देशाची लोकसभा. अरे इथं जाण्याचा विचार करा ना. एक पण माणूस लोकसभेमध्ये नाही. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एक खासदार गेला होता, तिथून या क्षणापर्यंत एक खासदार जाऊ शकत नाही. मागच्या वेळेस मी निवडणूक लढलो, मी तिथं पडलो, माझ्याबरोबर 2-3 लढली होती. पण तुम्ही लढायला तर पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे.
नाहीतर काय रे, कोंबड्या कुत्र्यासारखा आपण जन्माला आलो मेलो, आपल्या आयुष्यामध्ये काही होणार नाही. म्हणून लढायची तयारी ठेवा, धमक ठेवा. या प्रस्थापितांना घाबरू नका, त्यांच्या मनगुटीवरती पाय ठेवा, नंदीचा घोट घ्यायची